नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PSI STI ASO यांचे सिरीज आपले सुरू होते. PSI STI ASO. आता पेपर पॅटर्न कसा आहे हे आता आपण पाहिलेलं आहे. यामधला एक महत्त्वाचा विषय विज्ञान. विज्ञानाचे आपल्याला जवळपास 14 ते 15 प्रश्न विचारले जातात या कंबाईन एक्झाममध्ये, पूर्वपरीक्षेला. विज्ञानाला आपण बायफर्गेट करणार. यामध्ये आपण पहिला विषय घेणार बायोलॉजी, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण जीवशास्त्र असं म्हणणार. दुसरा विषय रसायनशास्त्र आणि तिसरा विषय भौतिकशास्त्र. त्यातल्या त्यात जीवशास्त्रावर प्रश्न जास्त विचारले जातात. एखाद्या वेळेस इकडे जास्त होतं, परंतु 14-15 पैकी जवळपास 7-8 प्रश्न जीवशास्त्रावर, बाकीचे रसायन आणि भौतिक विचारले जातात. जीवशास्त्रामध्ये पुन्हा आपल्याशी निगडित म्हणजेच झुलॉजी आणि बॉटनी असे राहतात. तर झुलॉजीवर जास्त प्रश्न. झुलॉजीमध्ये पुन्हा आपण आणि बाकीचे प्राणी, याचा अर्थ मानव प्राणी आणि बाकीचे प्राणी. तर आपल्या जीवनाशी निगडित, आपल्या बॉडीशी निगडित प्रश्नांचा विचार जास्त केला जातो. बाकीचं रसायन भौतिक नंतर त्या ठिकाणी येत राहतं. तर मग आपल्या बॉडीशी निगडित आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर एक एक पार्टचा सेपरेटली अभ्यास करायचा, जेणेकरून आलेला प्रश्न आपल्याला पूर्णपणे सॉल्व करता येईल. 14 ते 15 प्रश्न भरपूर झालेले आहेत. त्यातला जीवशास्त्राचा जरी अभ्यास केला असेल तरी त्या ठिकाणी चांगले मार्क तुम्हाला मिळतात. फिजिक्सचे 2-3 प्रश्नच राहतील. आता जीवशास्त्राचा टॉपिक वाईज अभ्यास करायचा म्हणजे कशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या बॉडीचा विचार जर केला तर एक महत्त्वाचा पार्ट आहे आपला डोळा, ह्युमन आय. आता डोळ्याचा अभ्यास 10वीच्या पुस्तकामध्ये जरी गेला असेल तरी तुम्हाला मिळतो, 11वी-12वीमध्ये गेला असेल तरी तुम्हाला डोळ्याचा अभ्यास मिळतो. अजून ॲडव्हान्स त्या ठिकाणी होत जातं. मग आता डोळ्यामध्ये पुन्हा आपण 2 भाग पाडणार. एक म्हणजे डोळ्याचे भाग आणि दुसरं म्हणजे डोळ्याचे रोग. आपण आज भाग पाहू, त्याच्यानंतर मग आपण काय पाहू, रोगांचा विचार करू. कारण डोळा हा पार्ट भरपूर मोठा आहे. आता डोळ्याचा विचार करायचा असेल तर तुम्ही जर बाहेरून पाहिलं असेल तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. त्यानंतर आतमध्ये जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर अशा प्रकारची रचना दिसते तुम्हाला. इथे मधात एक डार्क स्पॉट दिसतो. आता इथं आपल्याला ब्लॅकवर व्हाईट घेतला आहे, ॲक्च्युली तो आतमधला कंप्लीट ब्लॅक असतो. आणि ते असे धागे धागे दिसतात बारीक. हे वेगवेगळ्या रंगांचे असतात वेगवेगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये. कोणाचे राखाडी रंगाचे असतात, कोणाचे ते पण काळे असतात, कोणाचे थोडेसे निळसर असतात, कोणाचे हिरवट असतात, वेगवेगळे शेड्स असतात. तर याला आयरिस, आपल्या मराठीमध्ये बुबुळ असं म्हणतो आपण, परितारिका सायंटिफिक लँग्वेजमध्ये. आणि हे जे सेंटरचं तुम्हाला दिसतं ब्लॅक स्पॉट, इथं व्हाईट दिसतोय, याला म्हटलं जातं बाहुली, प्युपिल. आणि हे आयरिस म्हणजेच परितारिका. प्रादेशिक भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, बुबुळ. आजूबाजूला व्हाईट दिसतं तुम्हाला, पांढरा भाग, तो डोळ्याचा बाहेरचा भाग आहे. ज्यावेळेस आपण डोळ्याचं सेक्शन घेऊ त्यावेळेस पाहू. आणि वरचं काय, हे अशा प्रकारच्या भुया वगैरे असतात, तो डोळ्याचा भाग नाही, तो डोळ्याचा संरक्षणात्मक भाग येतो. या ठिकाणी डोळ्याच्या पापण्या वगैरे असतात, तो आयबॉलचा भाग नाही, तो बाहेरचा भाग आहे. डोळा जर आपला पाहिला तर अशा प्रकारे कंप्लीट गोल असतो. याचा व्यास जर विचार केला तर जवळपास 2.5 सेंटीमीटर. कोणाचा जास्त असेल, कोणाचा कमी असेल. तुम्हाला दिसतं कोणाचे डोळे मोठे मोठे, कोणाचे छोटे असतात. परंतु ॲव्हरेज जो काही नेत्रगोलाचा व्यास, आयबॉलचा जो काही डायमीटर आपण सांगितलेला आहे, तो आहे 2.5 सेंटीमीटर, 2.5. निंबू एवढा जवळपास राहतो डोळा. आता त्या डोळ्याला जर आपण कट केलं तर कशा प्रकारे दिसतो. आणि बाकीचे पार्ट्स आपण पाहू. इथं फक्त 2च आपण पाहिलेले जे दिसतात आपल्याला बाहेरून, बाहुली आणि आयरिस. आता डोळ्याचा आपण सेक्शन घेऊ. सेक्शन घेतल्यानंतर लक्षात येतं की आपला डोळा हा 3 पटलांपासून बनलेला आहे. अशा प्रकारे
डोळ्याला जर उभं कापलं आपण तसं दिसतो. याला थोडंसं पुन्हा एक आपण रिअरेंज करू. यांच्या दरम्यान अशी रचना घेऊ. जो काही डोळ्याचा सर्वात बाहेरचा भाग आहे, बाहेरचा पटल आहे, त्याला म्हटलं जातं श्वेतपटल, स्क्लेरा, श्वेतपटल. मधलं रंजित पटल, कॉयराइड. आणि आतमधलं दृष्टीपटल, त्याला रेटिना असं म्हटलं जातं. असा 3 पटलांपासून आपला डोळा बनलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची आपण रचना दाखवलेली आहे. याचं नाव आहे सिलरी मसल्स, समायोजी स्नायू. सध्या आपण फक्त नामकरण करतोय, नंतर त्याचं प्रत्येकाचं काम काय त्याचा विचार करू. समायोजी स्नायू. हे जे दिसतंय मधातलं अंड्यासारखं, याचं नाव आहे लेन्स, भिंग. त्यानंतर बाहेरचा डोळ्यातलं संरक्षणात्मक कवच, याला म्हटलं जातं पारपटल, कॉर्निया. इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉर्निया असं म्हणतो. त्यावर मधल्या पटलापासून तयार झालेला अशा प्रकारचा पडदा आलेला असतो. जसं आपण इथं पाहिलं होतं डोळ्यावर बुबुळ, तर हा बुबुळ म्हणजे हा भाग असतो. बुबुळ आपण याला म्हणजे परितारिका. आणि हा सेंटरचा जो आपण इथं पाहिला होता ब्लॅक स्पॉट, हे इथं असतं बाहुली. त्यानंतर हा जो मागे अशा प्रकारचा आपण भाग काढलेला आहे, याला म्हटलं जातं दृष्टीचेता, ऑप्टिक नर्व, दृष्टीचेता. त्यानंतर लिक्विड भरलेलं असते यामध्ये ॲक्वेस आणि व्हिट्रेयस. इथं ॲक्वेस ह्युमरस, इथं व्हिट्रेयस ह्युमरस. नेत्रोद आणि नेत्राभ, नेत्रोद, नेत्राभ अशा प्रकारचं लिक्विड मराठीमध्ये नाव आहे त्याचं. दोन्ही मिळून त्याला काचाभ द्रव असंही म्हटलं जातं. तर एवढं सर्व डोळ्यांचे भाग आपल्याला लक्षात ठेवायचे. प्रत्येकाचं काय काय काम आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता जसं आपण बाहेरून आतमध्ये एंट्री घेत जातो, तसं पहिल्यांदा आपल्याला बाहेरून, जसं आता इथं माझा डोळा असेल असं जर आपण टच केलं, तर ज्याला टच होतं ते काय, पारपटल. पारपटल बरोबर डोळ्याला सर्क्युलर आलेलं असतं, अशा प्रकारे गोलाकार असतं एकदम. या पारपटलाचं काम काय, तर डोळ्याचं संरक्षण करणे हे पारपटलाचं काम आहे. बाहेरचे धुलीकण असतील, कीटक असतील, तर डोळ्यांचं संरक्षण करणे हे पारपटलाचं काम येतं. एवढंच, बाकी त्या ठिकाणी काही नाही. त्याला डोळ्याचा काच असं सुद्धा म्हटलं जातं. पारपटलाचं काम संपलं. त्यानंतर आतमध्ये गेले असाल तर इथं आपण कोणतं म्हटलं, नेत्रोद, ॲक्वेस ह्युमरस. या ठिकाणी लिक्विड भरलेलं आहे, लेन्स आणि हे पारपटलाच्या दरम्यान. तर या ठिकाणी आकार मेंटेन ठेवणे. एखाद्यास बाहेरची हवा आली असेल तर हे जे काही वरचं पारपटल आहे आतमध्ये चिटकायला नको, यातला डिस्टन्स राहायला पाहिजे, हे याचं काम आहे नेत्रोद. त्यानंतर आतमध्ये जर गेलो तर अशा प्रकारे आपल्याला बाहुली दिसते इथली, आणि त्याच्या बाजूला अशा प्रकारचे धागे, ज्याला परितारिका असं म्हटलं आहे आपण. पुन्हा इथे मी काढतो एकदा. या ठिकाणी अशा प्रकारची रचना. हे मधातलं जे आहे याला आपण बाहुली असं म्हटलेलं आहे. आता हां, हा जो बाहेरचा भाग आहे परितारिका वेगवेगळ्या रंगांचा असतो आणि आतमधला ब्लॅक स्पॉट असतो. ब्लॅक स्पॉट म्हणजे ॲक्च्युली हे जे आपलं राहतं हे डोळ्याचं छिद्र असतं. प्रकाश डोळ्यामध्ये जाऊ देण्याकरता डोळ्याला काहीतरी आपल्याला छिद्र पाडावं लागतं. ते छिद्र त्या ठिकाणी निसर्गाने पाडलेलं आहे. इथून जो काही प्रकाश येत असतो, प्रकाश किरण सर्वच्या सर्व इथून आतमध्ये जातात. त्यानंतर मधात भिंग असतो. या भिंगामधून ते कॉन्व्हर्ज होतात आणि बरोबर दृष्टीपटलावर जाऊन पडतात आणि या ठिकाणी उलटी प्रतिमा तयार होते. प्रतिमा उलटी तयार होते. या उलट्या प्रतिमेचे सर्वच्या सर्व सिग्नल्स या दृष्टीचेतेच्या थ्रू, ऑप्टिक नर्व थ्रू ब्रेनच्या इकडे जातात. मेंदू त्या प्रतिमेला सरळ करतो आणि आपल्याला समोरचं सर्व सरळ सरळ दिसायला लागतं. मग बाहुलीचं काम ॲक्च्युली काय, जो छिद्र आहे आतमध्ये, फक्त प्रकाश आतमध्ये जाऊ देणे. मग जे आजूबाजूने जे धागे लावलेले आहेत परितारिका, त्या परितारिकेचं काम काय, ते स्नायू आहेत सर्वच्या सर्व. ते स्नायू कधी कधी आकुंचन पावतात, कधी कधी प्रसरण पावतात. मग या ठिकाणी आकुंचन पावणे, प्रसरण पावणे सुरू असतं. बाहेरचा लाईट किती आहे त्यावर डिपेंड असतं. सूर्यप्रकाश जर जास्त असेल तर बाहुलीचा आकार छोटा केला जातो, म्हणजे छिद्र आपलं लहान होऊन जातं.
कशा करता की सूर्यप्रकाश जास्त आतमध्ये जायला नको. जास्त जर आतमध्ये गेला तर लेन्स आहे, एकत्रीकरण ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस चटका बसतो. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी भिंगाचा चटका तुम्ही बसवला असेल, तोच लेन्स असा असतो. तर मग या ठिकाणी जर जास्त प्रकाश गेला तर हे रेटिना तुमचा जळू शकतो, आणि रेटिना जर बर्न झाला तर डबल काही आपल्याला बसवता येत नाही. त्याच्यामुळं निसर्गाने तशी अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून हे व्यवस्थित आपला डोळा राहायला पाहिजे. जास्त प्रकाश आला तर पटकन आपल्या पापण्या पण लावल्या जातात. प्रकाश कमी असेल तर बाहुल्या खूप मोठ्या व्हायला लागतात. तुम्हाला एखाद्याच अनुभव आला असेल की एखाद्याच आपण दुपारी जर पिक्चर पाहायला गेलं टॉकीजमध्ये, आता कोविड संपलेला आहे, टॉकीज सुरू झालेले आहेत, बऱ्याच वेळा आपल्याला पिक्चर पाहायला जावं असं वाटतं. दुपारी आपण जात असतो, एखाद्या वेळेस लेट होतो पिक्चर पाहायला जाताना, लेट झालं तर स्क्रीन सुरू असतं, बाकीच्या सगळ्या ठिकाणी अंधार असतो. आपण आतमध्ये गेल्यानंतर फक्त पडदा आपल्याला दिसतो, आतमध्ये कोण कुठं बसलेला, टॉकीज भरले की रिकामे समजत नाही. 2-3 जणाला लाता मारत मारत आपण आपल्या सीटवर जाऊन बसतो लपत लपत. मग नंतर थोडा वेळ बसला, 10 मिनटं, की मग आपल्याला आजूबाजूचे लोक दिसतात, आपलाही मित्र आला, अजून वेगळे वेगळे लोक आले, सगळं दिसायला लागतं. मग असं वाटतं की लपून आलो तर चूक झाली आपली. तर या ठिकाणी बाहुलीचा आकार प्रकाश कमी झाल्यानंतर वाढतो आणि जास्त प्रकाश डोळ्यामध्ये जातो आणि तुम्हाला कमी प्रकाशामध्ये जास्त दिसायला लागतं. असं हे बाहुलीचं ॲडजस्टमेंट राहतं. बाहुलीचा आकार कमी जास्त कोण करतं तर परितारिका करतं. स्नायू ओढल्या जातात, आकार मोठा होतो, स्नायू दाबल्या जातात, आकार छोटा होतो. एवढंच काम या परितारिकेचं आहे. त्यानंतर आतमध्ये गेलो तर लेन्स, भिंगाचं काम तुम्हाला माहिती आहे. भिंगा हा कशापासून बनलेला आहे, इथं की काच नाही आहे, प्रोटीन्सपासून बनलेला आहे. अंड्यामध्ये जसं प्रोटीन असतं, जर फोडल्यानंतर एक पिवळा बल्क असतो आणि बाकीचं व्हाईट असतं, ते व्हाईट प्रोटीन्स, तसं प्युअर प्रोटीन या ठिकाणी राहतं. तर प्रोटीनपासून हा लेन्स बनलेला असतो. मग या लेन्समधून याचं काम काय, तर फक्त रेजला एकत्रित करणं. इथं केलं एकत्रित. जोपर्यंत दोन्ही रेज एकत्रित होणार नाही, सर्व रेज एकत्रित होणार नाही, तोपर्यंत इमेज तयार होत नसतं. लेन्सचं काम आहे. आता हा लेन्स फ्लेक्झिबल असतो. फ्लेक्झिबल याचा अर्थ दाबल्या जातो आणि ओढल्या जातो. याला दाबणे आणि ओढणे हे समायोजन कोण करतं, हे समायोजित नाही, सिलरी मसल्स. कशा करता हे अरेंजमेंट असतं, तुम्ही जर उभे राहिले तर तुम्हाला चंद्र पण दिसतो, त्यानंतर पर्वत पण दिसतो आणि जवळचा व्यक्ती पण दिसतो. तुम्ही जर लेन्स घेतला परफेक्ट काचेचा, एखादा जर नंबरचा चष्मा घेतला असेल, त्यातून पाहिलं तर तुम्हाला एक विशिष्ट लेवलवरचं दिसतं, जास्त जवळचं अस्पष्ट, जास्त दूरवरचं अस्पष्ट असं होतं. तसं आपल्या लेन्सनं होत नाही, कारण हा कमी जास्त होत असतो. ॲडजस्टमेंटनुसार समोरचा व्यक्ती किती दूर आहे, समोरचा वस्तू किती दूर आहे, त्यानंतर तो स्वतःला ॲडजस्ट करतो. म्हणजेच हे समायोजित नाही, त्याला ॲडजस्ट करतात. ॲटोमॅटिक फोकस तयार होतो. तो जर नसतात आपल्याला एका विशिष्ट अंतरावरचं दिसलं असतं, पण तसं होत नाही. आपण कितीही अंतरावरचं पाहू शकतो. मग तुम्हाला विचारतात की डोळा किती अंतरावर पाहू शकतो. बऱ्याच वेळा 25 सेंटीमीटर आपल्या डोक्यात पाठ असतं, ते त्याचं उत्तर नाही. तर डोळा अनंत अंतरावर पाहू शकतो. चंद्र दिसतं, सूर्य दिसतं, चांदणे दिसतात, हे सर्व दिसतं आपल्याला. याचा अर्थ करोडो किलोमीटरपर्यंत आपण पाहू शकतो. मात्र ते क्लिअर दिसत नसतं, ती वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याला ते दिसतं. त्यातले बारकावे दिसणार नाही, परंतु ते आपल्याला दिसतं. मग किती अंतरापर्यंत डोळा पाहणार, तर अनंत अंतरापर्यंत. ह्या सगळ्या इमेज फोकस करण्याचं काम कोण करतं, लेन्स. याला ओढणे दाबणे समायोजन कोण करतं, समायोजित स्नायू करत असतात. मग सर्व प्रतिमा कुठं तयार होतं, दृष्टीपटलावर तयार होतं. त्या सर्व संवेदना, सेन्सेशन ऑप्टिक नर्वच्या थ्रू कुठं जातं, मेंदूला जातं. मग मेंदू ठरवतो की तुमच्या समोर कोण आहे. डोळा ठरवत नाही, डोळा फक्त कॅमेऱ्याचं काम करतो, बाकीचं काम सर्व मेंदूला करावं लागतं. अशा प्रकारे होतं. इथं पुन्हा पोकळ भाग असतो, यामध्ये पुन्हा लिक्विड भरलेलं आहे, आपण सांगितलं आहे, नेत्रोध. याचं काम काय, तर डोळ्याचा आकार मेंटेन ठेवणे. एखाद्यास वरून बुक्का बसला आपल्या डोळ्याला तर डोळा चपून जायचा, आतमध्ये सरका करायला प्रॉब्लेम येईल, म्हणून तशा प्रकारे डोळ्याचं प्रेशर मेंटेन ठेवणे, आकार मेंटेन ठेवणे याचं काम आहे. पुन्हा दुसरंही काम आहे अजून, तेवढंच नाही तर जी काही प्रतिमा असेल ती तयार करण्याचं काम सुद्धा त्यामध्ये मदत करणे, अर्थात याचं काम तयार करण्यात, त्याला हेल्प करण्याचं काम या लिक्विडचं आहे. त्यामुळे या लिक्विडचे 2-3 कामं तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत. आतमधलं लिक्विड, कधी कधी या लिक्विडचा दाब वाढतो, त्यामुळे वेगवेगळे रोग निर्माण होतात. ते रोगांमधील, दोषांमधील सध्या फक्त आपण डोळ्याचे भाग पाहतोय. मग कुठपर्यंत आलो आपण, दृष्टीपटलापर्यंत आलेलो आहोत. दृष्टीचेतेच्या थ्रू सिग्नल्स मेंदूला पोचलेले आहेत, आपल्याला व्यक्ती, वस्तू त्या ठिकाणी दिसलेली आहे. त्यानंतर हे जे काही बाहेरचं पटल आहे, श्वेतपटल, हे संरक्षणात्मक आहे. मधलं जे काही आपण म्हटलं रंजित पटल, डोळ्यामध्ये रक्तप्रवाह आपल्याला लागतो, त्या रंजित पटलामधून सगळ्या बारीक बारीक केशनलिका गेलेल्या असतात, पूर्ण डोळ्याला त्या ठिकाणी रक्तपुरवठा झालेला असतो. दृष्टीपटलामध्ये पुन्हा अजून काय भरलेलं आहे, तर त्यामध्ये शंकू पेशी आणि दंडगोल पेशींचा भरणा केलेला असतो. रॉड सेल्स अँड कोन सेल्स, यामध्ये शंकू पेशी आणि दंडगोल पेशी, कोन सेल्स अँड रॉड सेल्स.
शंकुपेशीचं कार्य काय, तर रंग ओळखण्यामध्ये मदत करतात. जेवढ्या पाहिजे तेवढ्या असतील तर आपल्याला सर्व रंग व्यवस्थित, त्यांच्या छटा व्यवस्थित ओळखता येतात. जर शंकुपेशींची कमतरता होत असेल तर आपल्याला रंग व्यवस्थित ओळखता येत नाहीत. मग आपण त्याला म्हणतो रंगांधळेपणा झाला. त्यानंतर दंडगोल पेशी. दंडगोल पेशी ह्या प्रकाश संवेदी पेशी असतात. यावर प्रकाश पडल्यानंतर त्या ठरवतात की समोरचा जो आपला हे आहे प्युपिल आहे म्हणजेच बाहुली आहे ते किती कमी जास्त करायची. त्याच्यानुसार ब्रेन ऑर्डर देतो आणि मग ते कमी जास्त केल्या जातं. ह्या दंडगोल पेशीचं कार्य त्या ठिकाणी राहतं. मग शंकुपेशी आणि दंडगोल पेशी या ठिकाणी जिथं जास्त वेळा प्रकाश पडतो तिथं त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. ज्या ठिकाणी यांची संख्या जास्त असतं त्याला म्हटलं जातं येलो स्पॉट, पीतबिंदू. आता इथं छिद्र पाडलेलं असतं डोळ्याला, कारण डोळ्यातल्या सगळ्या वायरिंग ज्या असतात ऑप्टिक नर्व सर्व तर इथून गेलेलं असतं. तर इथं कोणत्याच पेशी नसतात. इथं जर अशा प्रकारे इमेज फिरत फिरत इथं आली तर आपल्याला दिसत नाही, कारण पेशीच नाहीत तिथं कोणत्याच. शंकुपेशीने, दंडगोल पेशीने आणि बाकीच्या पेशीने. त्याच्यामुळे याला अंधबिंदू, ब्लाइंड स्पॉट असं म्हटलं जातं. अंधबिंदू. प्रत्येकाचा अंधबिंदू वेगवेगळ्या अंतरावर असतो, तो तुम्हाला पाहता येतो. तुमच्या समोर जर इमेज आली असेल, एक डोळा बंद करून जर तुम्ही मागे पुढे केलं असेल डॉट लावून, एका विशिष्ट डिस्टन्सला आल्यानंतर ती इमेज व्हॅनिश होऊन जाते, संपून दिसणार नाही. पुन्हा अजून त्याला समोर आणलं की ते दिसायला लागते. याचा अर्थ इमेज फिरत फिरत जेव्हा अंधबिंदूवर येते त्यावेळेस ते कॅन्सल होतं. पुन्हा तुम्ही आपला हात जवळ आणला की पुन्हा त्यावरची इमेज आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे अंधबिंदूवर इमेज आल्यानंतर आपल्याला दिसणार नाही, कारण तिथं कोणत्याच पेशी उपलब्ध नसतात. मग एवढे आपण डोळ्याचे भाग या ठिकाणी पाहिलेले. प्रत्येक भागाचं कार्य काय काय आहे आपण ते त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. डोळ्याचे रोग हा जो आहे हा पार्ट दुसऱ्यामध्ये आपण पाहणार आहे. डोळ्यामधले कार्य या ठिकाणी आपण सर्वचे सर्व पाहिलेत. तर हे पूर्ण बायोलॉजीमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. जसं आपण डोळ्याचा अर्धा भाग पाहिलेला, अर्धा भाग आपण नंतर पाहणार आहे. तर विज्ञानाचा जो भाग आहे आपला PSI STI ESO अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण आपला घेतला जाईल. जसं आता डोळा घेतला तसाच हाडं असतील किंवा तसंच हार्ट असेल, तसंच रक्त असेल, वगैरे वगैरे जे काय असेल. तर आपल्या बॅच आपण स्टार्ट करतोय ऑफलाईन, जी 16 नोव्हेंबरला स्टार्ट होत आहे. दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकीचे लेक्चर्स पण आपण टाकले. तसं आज सायन्सचं लेक्चर टाकलं. सायन्स मी स्वतः घेणार, मॅथ्स स्वतः घेणार. बाकीचे लेक्चर्स तुम्हाला दिसत आहेत. अजून बाकीचे लेक्चर्स येतील पुन्हा. तर सर्वांना लेक्चर्स जोपर्यंत एंड होत आहेत तोपर्यंत पहा आणि त्यानंतर आवश्यकता असल्यास दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.